अजून एक दुसरा नवीन विषय मला ऐकायला आणि सांगायलाही जरा काहीतरी गंमत वाटते, की गंमत नाही परंतु आश्चर्य वाटतंय की परवाच्याला एक नगरसेवक म्हटला की नगराध्यक्षांना जर जात प्रमाणपत्र जर मिळूनच गेलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल. तुला राजीनामा द्यायला सुद्धा 60 लोकांनी निवडून दिलंय का? आणि जात प्रमाणपत्र मिळेल किंवा नाही मिळेल, कोणी म्हणतं की जात प्रमाणपत्र असं होतं तर तसं आहे आणि त्याचे कागद बोगस आहे. अहो जे काय असेल, पण ते कागदपत्र पडताळणी म्हणजे काय भुसावळ शहरात ती समिती तयार झाली आहे का? शासनाची समिती आहे ना, ते बघेल ना, त्यांचा न्याय देईल ना. ते तुम्ही कशाला वर्गणा करता? या ठिकाणी या शहराचं वातावरण गढूळ करण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. तुम्ही त्यावर बोलू नका. जो काही निर्णय येईल त्या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांना सुद्धा पुढचे दरवाजे ठोठायला या ठिकाणी तशी व्यवस्था आहे. मग तुम्ही अशा पद्धतीने बोलून कशासाठी चुकीचं वातावरण तयार करताय? हा अधिकार तुम्हाला दिला नाही. तुम्हाला अधिकार दिलाय या शहराचा विकास करण्यासाठीचा, आणि त्या विकास करण्यासाठी कसा मार्ग काढता येईल हा तुम्ही काढावा. या शहरातील सर्वसामान्य प्रतिष्ठित आणि सर्व जनतेने ज्या पद्धतीने आमच्याकडे काही विषय मांडले ते मांडण्यासाठी मी तुमचं माध्यम निवडलं आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. तुम्ही जनतेला अजून या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जनतेचा संयम तुम्ही संवेदनशीलतेकडे जी वळवू नका. त्यांना रस्त्यावर येण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका. नाही तर या महाराष्ट्रात असा एक इतिहास होऊ शकतो की नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या विरोधात जनता रस्त्यावर येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नामुष्की निर्माण करेल. असा विषय येऊ देऊ नका. त्या आत आपण काहीतरी मार्ग काढा एवढीच विनंती करतो. मला माहिती आहे की यावर आता पुन्हा दोन्ही पार्ट्या काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु मला असं वाटतं त्यांचा तो अशा पद्धतीने बोलण्यासाठी किंवा त्यांनी माझ्यावर काही बोलावं किंवा याच्यासाठी मी हे माध्यम निवडलं नाही, तर या भुसावळ शहराची विषयीची असलेली आस्था म्हणून हे बोलतोय. अनेक लोकांना बोलायचं आहे, पण ते म्हणतात ना की समोर कोण येईल आणि कोण कशाला दुश्मनी घेईल, तर या दुश्मनीचा प्रकार नाही. हा एक शहराविषयीचा कळवळा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.